कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही, कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, बुलट, कोंबडी बंद, बोकड्या, डीसी बंद, 90, सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद्या नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात, मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येत होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाले, तुला काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला. काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांटी, मग तीनदा काय. ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काही माणसांना, काहीला नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना, पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं पर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए बा, तुम्ही एवढे शहरातले माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेट मध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला, मी त्याचं बिल भरतो. सांगा, किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मासे, सॅनिटायझर, आंघोळी चिंध्याची गाठत ना, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का? थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं? घरात नीट राह, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं? ती म्हणली मरू द्या, धोतर जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता? त्या माणसाला काय आला? अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा? नुसते 10 लाख भराने मेडिकलला जा, 20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बदल होईल माणसं मला तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरण महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता? काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना? अटॅक. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5 2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय पण हृदय आहे का पहिला हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, त्यांचं मारायचे काय काम आहे त्याचं? सांगा मला.
तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे की नाही? आहे. तुम्ही बोलत आहे की नाही? आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? डाव्या बाजूला. बरोबर आहे ना? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जागेवर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची? विनोद समजू नका. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये. तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय. तुम्हाला कोण सांगेल मग अटॅक काय येतो? ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती बॉम्बाला सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण, दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन brain is capacity of knowledge is different, but brain is same. Brain is same, but capacity of knowledge is difference. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे. मान्य? हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका. तिकडे नका लक्ष. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो. आणि घाम आलेला माणूस घाबरतो. आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता क्वारेला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं तिने आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा भावनासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज. टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही. सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या. काय त्याचं नाही नोकरी नाही नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा. आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्यावर कराय नाही. पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं. आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं. निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि 4थं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं कोणी उठायचं पखवत वाजायचं. बाबाची पेंडे काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नेसा शिकले. गाजर काही येत नाही. असं चालतं. त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो. पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारण आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हे हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले.
कावळा शिवेपोत परत सरपंच झालेले मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाहीये. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागे भरपूर हिंडतात. चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न त्यांच्या तोंडात नळ घाला. काय काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? काम यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही. यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीथ फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही. जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? एब्रे कितीला आहे? तुला काय माहिती कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वी. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवडे तुमचं. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपटे त्या. एसटी वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायाला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटका. तुमचे क्लास चालू आहे का? रेणारे पोरं सरळ बसा. इटोळे बैठे बैठे सावधान. तोंडाचे फडके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरंय का खोटं आहे बा? इकडं नीट ऐका. त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट ऐका. पोरांनो, तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरंय का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडे लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरंय का खोटं आहे? खरंय. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता. खरंय का खोटं आहे? खरंय. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला. खरंय का खोटं आहे? खरंय. आता मोबाईल मुळे काय झालं? पटापट ऐका. डोळे गेले. डोळे. आवाज कमी येतोय. डोळे. कंबर गेली. मेंदू. चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे. जरा बोला. डोळे गेले. कंबर गेली. मेंदू गेला. हा, मेंदू गेला. मित्र गेले. झोप गेली. झोप येत. मोबाईल मुळे झोप येत नाही. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू. झाली. पटापटा बोला. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावा म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी. जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर. करेक्ट. पबजी. पटकन. जुडो. करेक्ट. वा. देश प्रगतीच्या दिशेने. चला. आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍप वर दोस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला हा कामातून गेला. गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी. आवाज कमी येतोय. हा भिकारी
झाला. प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं. ठरलं, पळून गेले, पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला, याला लोड आला, याला तिच्या ठेवून दिली, ती निघून गेले. गेली. याला टेन्शन आलं, हा मोकार पेला आणि जागेवर मेला. त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो, आता फक्त पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत? जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत, आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलो असतं तर लई झोंबलं असतं. आय. वाट लागली मला. जरा थोडं पुढं, तुम्ही मला पुढं सरकायचंच कवा. त्या बिष्टतीन दलाला प्रार्थना करायची, देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी बंगली राहणार आहे, पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉइंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरे फेमेरेवाले लोक, हे कीर्तन वापरतात ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही, पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या यांचं वाटोळच होणार. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून पाय. आणि राजकारणी लोक नीट आहे का? क्लिप बापू, क्लिपांना थोडं जपा. क्लिपांना टाकणार आहेत, यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत, हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले, म्हणजे अजूनही भोगितो. लई लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणसाला लघवी केली क्लिप. त्या पा ह्याला क्लिपा पाहिजे. यात पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप. गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभत कधी? पोरीला काय नाव ठेवत्या? म्हातारी गाड्यावाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर अशी येडेवाणी काय करू? विनोद नाही, क्लिपांना कमी करा. मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल. काय फरक मला? काही इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल. काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण बाळातीन झालं त्याचाही तपास नाही, आणि कोणते मिळालं त्याच्याशी काय घेणार आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन, सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार. येस नो, उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच भावड्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाली. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो
कुठे नदी वय जळतो येतो काय प्रश्न आहे हॅलो कुठे जेवला का मी आला तो काय करायचं तुला आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो का नाही 4 पद्धती आहेत नीट बाय माझ्या हातात हॅलो 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 अरे तू नाही बोलत बंद कर पर आग झाली मागून तू आज काय करू हॅलो 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 आता इकडं लाव अरे काय माणूस आहे हा विनोद नाही कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे काय म्हणत आता तुम्हाला राग येईल आता तुम्ही मला घोडा लावा माग पुढं लावायचा तोंडावर लावा पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज तळतळीनं महाराज म्हणून माझे कीर्तन कधी ऐकत जाऊ नका महाराज मरू दे तिकडे उलथू द्या तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका मी तुमचा आहे तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे आणि तुम्ही आमची निम्म तरी ऐकलं पाहिजे काय मत आहे तुमचे आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली काय मत आहे तुमचं 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही काय मत आहे तुमचं ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले महाराज नाही लागले नाही लागले अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं ती मुलगी जर बापाला डाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय लोकांना राग येतो बा महाराज डायरेक्ट बोलतो आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या का मी प्रेम करू नाही तर लफडं करू त्याला काय करायचं प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है प्यार तो अंधा होता है इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं फिर मारो झक बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात सांगल्यात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही बोला मुलगा मला मुलगा तुम्हाला मुलगी मला मुलगी तुम्हाला आहे आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कुणासाठी जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय बनियान तुटलं तर घाट मारतोय अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय कुणासाठी कमवतोय आपण कुणासाठी कमवतोय याचा जरा मनाला प्रश्न विचारा